नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय सकाळ सन्मान सोहळा। आज सकाळ समूहाचं 54वा वर्धापन दिन आहे आणि याच वर्धापन दिनानिमित्त सकाळ सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज माझ्यासोबत उपस्थित आहेत प्लॅनेट OTT मराठीचे अक्षय सर। सर, आपलं स्वागत आहे। थँक्यू सर, या सोहळ्यात आलात त्याबद्दल तुमचे आभार। तुम्हाला कसं वाटते, काय भावना? मला भावना म्हणजे मी माझ्या फिल्मच्या करिअरची जी सगळ्यात मोठी फिल्म केली होती ती चंद्रमुखी केली होती आणि चंद्रमुखीची सुरुवात प्रमोशनची आम्ही सकाळ सन्मानमधनं केली होती। त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप एक फॉन्ड मेमरी आहे। ज्या वेळेला मी इथे या कार्यक्रमाला येतो त्यावेळेला मला चंद्रमुखी आठवते आणि मला असं समजलं आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा चंद्रमुखीवरती आशिष पाटील परफॉर्म करत आहे। त्याच्यामुळे सन्मान मिळण्याचा प्लॅटफॉर्म हा खूप लोकांसाठी इम्पॉर्टंट असतो आणि जर सन्मान अशा प्लॅटफॉर्मवरती जिथे सकाळ इन्व्हॉल्ड आहे, सकाळ प्रेझेंट करत असेल, मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मोठा सन्मान महाराष्ट्रामध्ये अजून कुठेही मिळू शकत नाही। सो मी खूप आभारी पण आहे संतोष बिंगाडे, राहुल गडपळे यांचं आणि आतुरतेने दरवर्षी निमंत्रण आमंत्रण पाठवून फोन करून ते बोलवतात। खूप विनम्रतेने ते मला बोलवतात आणि मला असं वाटतं की इथे येण्याचं माझं भाग्य आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे। सर, तुम्ही आलात त्याचा पण आम्हाला आनंद आहे। सर, एक छोटंसं आपण एक रॅपिड फायर राऊंड खेळूयात। तुम्हाला कोणत्या भागातील मराठी भाषा जास्त आवडते बोलायला किंवा ऐकायला? खरं तर अशात मी जे काय भार्गवी वगैरे सगळेजण त्या मुली इंस्टाग्रामवरती करतात, मला विदर्भाची भाषा खूप मला आवडायला लागलेली आहे, ज्या प्रकारे ते बोलतात। काही प्रमाणामध्ये जो मराठवाडा रिजन आहे तिकडे थोडीशी हैदराबादी मराठी बोलतात, तीही मला खूप आवडते। कोकणातलं तर सगळ्यात फेवरेट आहे। आय थिंक ओव्हरऑल पुण्याची मराठी स्वच्छ आणि एकदम स्पष्ट मराठी, पण तेवढं स्पष्ट आपण नाही आहोत मुंबईकर असल्यामुळे। आणि ऑल टाइम फेवरेट मुंबईची मराठी, क्या रे क्या चल रहा है, आ रेला है जा रेला है। मला वाटतं सगळ्यांमध्ये सगळ्यात फेवरेट माझी मुंबईची मराठी। आता मराठी म्हटलं की असा एखादा शब्द असतो तो आपल्याला फार प्रिय असतो, तर असा कोणता शब्द आहे तुम्हाला फार प्रिय आहे? त्या शब्दाचा अर्थ पण सांगा। किंबहुना खूप वापरला जातो। मला शब्द प्रिय आहे असं नाही, पण किंबहुना हे अशात खूप वापरला जातो आणि एस्पेशली पॉलिटिकल वर्ल्डमध्ये वापरला जातो। त्याचा अर्थ काय आहे की किंबहुना मी आलो आहे आज इथे, हाच त्याचा अर्थ आहे। मी जाणार होतो दादरला, पण किंबहुना मी इथे आलेलो आहे। त्याच्यामुळे मला किंबहुना हा एक शब्द अशात आवडायला लागलेला आहे खूप, किंवा मी त्याचा वापर करतोय जास्तीत जास्त। आज आपल्या सोहळ्याचं जी थीम आहे अभिजात मराठी अभिमान मराठी, तर या थीमनुसार म्हणजे महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात छत्रपती शिवाजी महाराज। तर महाराजांचा असा कोणता जिंकलेला गड आहे तुम्हाला फार आवडतो? मला वाटतं की सगळेच गड, म्हणजे असा एकही गड नाही आहे की जो म्हणजे तुम्हाला चढताना असं वाटत नाही की आपण काय चढतोय। सो छत्रपती शिवाजी महाराजांचं गड म्हणा, त्यांचे किल्ले म्हणा, काही सो असं स्पेसिफिक नाही। रायगड आहे, सिंहगड आहे, सो गड। महाराष्ट्रातील आवडता तरुण नेता कोणता आवडतो? मला आदित्य ठाकरे आवडतात आणि रोहित पवार एक खूपच एक आत्ताचा नेत्यापैकी मला रोहित पवार, आदित्य ठाकरे हे दोन मला खूप आवडतात। सर, आवडता चित्रपट किंवा नाटक? नाटक मला आठवत नाही मी कोणचं पाहिलं होतं, पण वाळवी आवडला होता मला। गेल्या 1-1.5 वर्षामध्ये बघितलेला सिनेमा वाळवी होता माझा। आणि सर, वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आभार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।